हॅलो. चला, ओमकार नंदेश्वर भंडारफळ संघाची सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. कोणताही विलंब करू नका. वारंवार सूचना देऊन झालेत. याच्या आधी देखील अजून देखील आजच्या दिवसामध्ये बरेच सामने खेळवायचे, त्याची दखल घ्या. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये. अजून देखील हा सामना संपला की 5 सामने यायचे, त्याची दखल घ्या. षटकांची मर्यादा कोणत्याही प्रकारे कमी केली जाणार नाही. अंतिम क्षणामध्ये याची काळजी स्वतः तुम्हाला असू देत. 4-4 षटकांचे सामने सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसत आहेत. आतापर्यंत रत्नदीप पाटीलवाडी संघ स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये. अंतिम टप्प्यात तो देखील संघ खेळताना दिसेल. नशिबाची देखील साथ आहे त्या संघाबरोबर असं म्हणायला हरकत नाही, कारण एक चेंडूमध्ये 6ची गरज असताना त्यांनी एक षटका ठोकला होता. तिकडूनच पुन्हा एकदा नव्याने मैदानाच्या आतमध्ये उतरण्याची संधी, आणि त्यामध्ये श्री साईस्पोर्ट रत्नागिरी संघ याच्या विरोधात मंदार मयेकर याची घणाघाती फलंदाजी आपण पाहिली. षटकारांचीच बोलीभाषा मैदानाच्या आतमध्ये बोलत होता. तदनंतर तो देखील सामना जिंकला रत्नदीप पाटीलवाडी संघाने. आता मात्र ही लढत दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची. एका बाजूला ओमकार नांदेश्वर भंडारफळे, तर दुसऱ्या बाजूला क्रांती 11 वरवडे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. इथून पुढे जर जिंकलात तर एखादा पारदर्शी देखील लागू होईल. मात्र हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. डू डाय करूया मरू अशी स्थिती असेल दोन्ही संघांसाठी. इथून पुढे कोण जिंकेल कोण हरेल येणारा काळच मैदानाच्या आतमध्ये सांगून जाईल. सलामीची जोडी ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाकडून. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊच नका मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून देखील बरेच सामने खेळायचे आहेत. आता मात्र वेळेचं देखील भान असू देत. सध्याच्या घडीला 12:50 झाली आहेत. जवळपास 1 वाजायला आलाय. बरोबर 4च्या आसपास फायनलचा सामना देखील सुरू होईल. याची दखल प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघ मालकाला असू देत. आतापर्यंत कोणत्याही संघाला पेनल्टी लागली नाही, इथून पुढे देखील लागणार नाही अशी आशा असेल. चालू होणारी लढत मैदानाच्या आतमध्ये क्रांती 11 वरवडे, तर दुसऱ्या बाजूला ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघ प्रथम फलंदाजी करताना दिसेल. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसतोय क्रांती 11 वरवडे संघ. गोलंदाजी यांकडून प्रथमेश, तर दुसऱ्या बाजूला निहार भाटकर. दुसऱ्या दिवसात अक्षरशः घणाघाती खेळी केली होती आपल्या संघासाठी. तोच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. स्ट्रायकेडला निहार, दुसऱ्या बाजूला प्रथमेश गोलंदाजी करताना दिसतील. पहिलाच बॉल यावेळी सोडवलाय. हा फटका फसलाय का? आकाश चेंडूपर्यंत पोहोचला तर या सामन्याची समीकरण नक्कीच तरी क्रांती 11 संघाच्या बाजूने झुकताना दिसतील, कारण निहार भाटकर याच्या नावाची चर्चा रंगली होती. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होऊन बॅक टू द पवेलियन. आतमध्ये दाखल होतील. मागच्या चेंडूवर एक मोठा हादरा बसलाय ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाला. निहार याच्या रूपामध्ये गोल्डन डकच्या शिकार होऊन माघारी देखील परतला. आता मात्र साई प्रसाद आले मैदानाच्या आतमध्ये. कसून गोलंदाजी करतोय प्रथमेश. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस थोडंसं दंडित केलं जातंय गोलंदाज प्रथमेश याला. हा चेंडू येतोय वाईट. अतिरिक्त धावांनी यावेळेस खातं खोललं जातंय. ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाचं एक धाव स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले. एका चेंडूचा खेळ समाप्तीस झाला. एक विकेट आली आहे, फार मोठी विकेट होती. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होतील. ओव्हर द विकेटने स्ट्राईक केला साई प्रसाद. हलक्याने पुश केला यावेळेस चेंडूला. स्वतः बॉलर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न.
त्याच्या हाताला थोडासा स्पर्श झाला चेंडू आणि त्यानंतर चाललाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने आकाश चेंडूपर्यंत पोहोचलेत. सिंगलच धाव यावेळेस देखील असेल. रुद्र सुर्वे सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. रुद्र सुर्वे आता मात्र फार मोठी जबाबदारी आहे. पहिल्या दुसऱ्या दिवसात चांगला खेळ झाला होता. आता मात्र पुन्हा एकदा संधी आली, त्या संधीचं सोनं केलं जाईल का? मोठा फटका यावेळेस, हा देखील फटका फसला डीप मधून. ओजो चेंडूपर्यंत यावेळेस पोहोचतोय का? यावेळेस पोहोचला होता. त्याच्या हातातून झेल निसटलाय. रुद्र याची संधी चालून आली होती, चालून नाही तर धावून आली होती. त्या संधीचं यावेळेस सोलं करणं गरजेचं होतं. त्याच्या हाताला स्पर्श झाला चेंडू, त्यानंतर जमिनी समांतर झेल निसटलाय. 2 धावा आल्यात. प्रयत्न तर चांगले होते, मात्र चेंडूवर पोहोचल्यानंतर तो झेल कंप्लीट करणं देखील गरजेचं होतं. 2 धावा आल्यात मागच्या चेंडूवर. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होतील. चांगलीच गोलंदाजी चालू या षटकात. पहिलंच पॉवर प्लेचं षटक. वर तो विकेटने पुन्हा एकदा ब्लॉकला टाकायचं आहे. हलक्या हाताने पुश केलं चेंडूला. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. आकाश चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. यावेळेस रुद्र याला संधी चालून आली आहे. साईप्रसाद तवसाळकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत. वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 30 सर्कलच्या बाहेरून लॉंग ऑफ एक्स्ट्रा मिड विकेट 2 क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसतील. साईप्रसाद यांचा स्ट्राईक एंडला यावेळेस क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. भरपूर वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हा चेंडू यावेळेस आला निर्धाव. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला क्रांती 11 वरवडे संघांच्या माध्यमातून केली जाते. प्रथमेश याच्याकडून अक्षरशः जखडून ठेवलंय फलंदाजांना. मोठे फटके खेळायलाच देत नाही हा खेळाडू. साई प्रसाद आता मात्र पुन्हा एकदा जबाबदारी खांद्यावर घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल का? बॅकफुट पंच यावेळेस पॉईंट बाउंड्रीच्या दिशेने चेंडू चाललाय. हलव द कार्पेट. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. चेंडू त्या ठिकाणी थांबलाय का? 2 धावा यावेळेस तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. बघता 3 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 3 ने पुढे सरसावेल. पहिल्या इनिंग मधील पहिलं षटक यावेळेस संपलंय. धावा आतापर्यंत झालेत. ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाचे 8-1. आठही धावसंख्या आतापर्यंत झाली. 1 फलंदाज बाद. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाज क्षेत्ररक्षण करताना दिसतोय क्रांती 11 वरवडे संघ. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. सध्याच्या घडीला पहिला पॉवर प्ले षटक संपेल. अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी एंडकडून यावेळेस गोलंदाजी करताना दिसेल स्वरूपाला गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक कोटीतील पहिलं संघाकडून पहिल्या डावाचं दुसरं षटक. 8 ही सरासरी इथून पुढे गाठली. 32 धावा. मात्र गेअर थोडासा शिफ्ट करावा लागेल आणि तो गेअर शिफ्ट कोण करेल हे देखील पाहणं गरजेचे. रुद्र एक संधी प्राप्त झाली. त्या संधीचं सोनं दुसऱ्या बाजूला उचलताना दिसेल. स्ट्राईक एंडला साई प्रसाद तवसाळकर. तर गोलंदाजी एंडकडून स्वरूप गोलंदाजी करताना दिसेल. पहिल्या षटकात फक्त 8च आले. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये वारंवार सूचना दिली जाते. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. स्वरूप गोलंदाजी एंडकडून दाखल होईल. राईट मोर विकेट नेक्स्ट. साई प्रसादसाठी पहिलाच बॉल. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडीशी हलकीशी अपील देखील पाहायला मिळाली होती. मात्र हा चेंडू येतोय निर्धाव. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर देखील. आता मात्र मोठी धावा इथून पुढे कोण करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये मंदार मयकर चमकतोय अक्षरशः. पहिल्या डावात 35 तर नंतर 50. अर्धी शतके खेळ त्याने देखील केली आहे. सलगच्या 2 सामन्यात तो देखील आपल्या संघासाठी हिरो ठरलाय. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करायचं होतं. मात्र चेंडू चाललाय पिचिंग ऑफ साईड ऑफ टर्म व्हाईट. क्षेत्ररक्षणाचा देखील विचार करायला गेले तर 30 सर्कलच्या बाहेरून कव्हर मिड ऑन मिड ऑफ एक्स्ट्रा मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. पुन्हा एकदा स्वरूपाचा पुढचा बॉल. स्ट्राईक एंडला आता मात्र साई प्रसाद खेळताना दिसतील. यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. निहार जसे भागारी परतले आहेत तसे मात्र षटकर चौकरांशी कमी देखील भासायला लागली. ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाच्या खेळण्यामध्ये हलक्या हाताने टाकलेला चेंडू ब्लॉक खोलून काढला समोरच्या दिशेने. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक प्रथम चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलच धावे या चेंडूवर देखील. अजून देखील या सामन्यात एखादा चौकार किंवा एखादा षटकार आलेला नाहीये. आता तो रुद्र स्ट्राईक एंडला आल्यानंतर मारेल का?
कारण एक संधी प्राप्त झाली रुद्र याला ओजस याच्या हातामधून तो झेल निसटला होता. झेल निसटल्यानंतर कशी खेळी केली जाते हे मंदारने देखील दाखवलं होतं मागच्या सामन्यात. हा उडवलाय चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चाललाय, आकाशच्या हाताला चाटून चाललाय चेंडू. 6 धावांसाठी षटकार येतोय. नाही मात्र दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रा मिड विकेट मधून ओजस यांनी डोक्याला हात लावले, कारण त्याला माहिती आहे झेल निसटल्यानंतरची घणागती फलंदाजी एका बाजूला मंदारने केली आजच्या दिवसात. पुन्हा एकदा उडवायचा आहे, हा देखील फटका फसलाय. आकाश येईल का लॉंग ऑफ मधून, चेंडू मागे धावतो, यावेळेस देखील निसटलाय झेल. अपेक्षितच नाहीये क्रांती 11 वरोडे संघाकडून असे दोन खेळाडूंनी सध्याच्या घडीला झेल सोडलाय. जे खेळाडू मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 30 सर्कलच्या बाहेरून आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करत होते. एकीकडे आकाश, दुसरीकडे ओजस. आता करे तो करे क्या, भागे तो भागे कहा से, असा एक प्रश्न देखील पडला असेल. आकाशने आतापर्यंत झेल सोडलेलाच नव्हता संपूर्ण स्पर्धेमध्ये. जर हा संघ टिकून राहिला असता तर क्षेत्ररक्षक करत असताना चांगल्याचा क्षेत्ररक्षक म्हणून त्या यादीत देखील तो टॉपला होता. आता झेल निसटलाय. चूक मैदानाच्या आतमध्ये सातत्याने केली जाते. रुद्र सुरभी याच्या संध्या चालून येत आहेत. स्वरूप देखील चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये करतोय आपल्या संघासाठी. धावा आतापर्यंत झाल्यात 18. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आला, तो कार्पेट चेंडू चाललाय ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये. प्रथमे चेंडू पर्यंत पोहोचेल, एकच धाव असेल या चेंडूवर, एकापेक्षा जास्त काही नसेल. साई प्रसाद यावेळी वन डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला दाखल होतील. झालेल्या चुका सध्याच्या घडीला सुधाराव्याच लागतील. दुसऱ्या बाजूला स्वरूप पुन्हा एकदा गोलंदाजी एंड कडून सज्ज होईल. राईट मोर दो विकेटने स्ट्राईक एंडला साई प्रसाद साठी. हाफ ट्रॅकर यावेळी सुडवलाय ऑन साईडला, हा चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी साई प्रसाद त्याच्या बॅट मधून चौकार येतो. मोबदल्यात 2 षटक यावेळी संपलेत पहिल्या डावातील. पहिल्या षटकात फक्त 8 होते आणि तदनंतर या षटकात 15 आलेत. एक षटकर एक चौकार आला होता आणि त्याच्या जोरावर आतापर्यंत सांघिक धावसंख्येत झाली 23. थँक्यू आकाश. याच दरम्यान शांताराम स्टुडिओ खंडाळाचे मालक निनाजी चव्हाण यांचे देखील आगमन झाले आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्याचबरोबर मंचावर त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. राहुलजी वारेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. येणाऱ्या प्रत्येक आमच्या समाज बांधवाचं, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये यथोचित स्वागत सन्मान केलं जातं आणि ही या स्पर्धेची एक आगळी वेगळी ओळख आहे. धन्यवाद. आणि बरोबरच ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण भंडारी प्रीमियर लीगचा सोहळा आपण मागच्या 2 वर्षापासून आता 3ऱ्या वर्षामध्ये दाखल होत असताना आयोजित केलेला आहे, ते आपल्या समाजातील एक युवा नेतृत्व, अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके दादा विवेक दादा सुर्वे यांचं देखील आगमन झालंय. दादा आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती, आपण मंचावर असं नसतं जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. ओटी आकाश. 2 संध्या मिळाल्या होत्या या खेळाडूला आणि त्यानंतर हलक्यात माघारी परतेल एक षटकार लगावून रुद्र सुर्वे बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये साई पेडणेकर दाखल होतील. 2 फलंदाज आतापर्यंत दगडचा आसरा घेताना दिसत आहेत. उपकर नांदेश्वर भंडारपूर संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली 23 ला 2.
तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस गोलंदाजी एंडकडून राजकिरण स्वतः कर्णधार गोलंदाजी करताना दिसत आहेत क्रांती 11 वरवडे संघाकडून. आतापर्यंत पहिल्या डावातील 13 चेंडूचा खेळ समाप्तीस झालाय. धावसंख्या झाली 23. 11 चेंडू येणं बाकी अजून देखील पहिल्या डावातील. साई पेंडेकर मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील राजकिरण यांच्या विरोधात. राजकिरण देखील आपल्या संघासाठी वारंवार सातत्याने चांगली कामगिरी करतात. हलक्या त्यांनी पुश केल्या चेंडूला कव्हरमधून क्षेत्ररक्षक पपन चेंडूपर्यंत पोहोचतील. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये राजकिरण हाताळताना दिसतील. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये नेलाय. शॉर्ट कव्हरमध्ये उज्ज्वल पारकर क्षेत्ररक्षण करताना दिसतील. 4 षटकांचा सामना आहे. धावा आतापर्यंत झाल्यात 25ला 2. प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार नांदेश्वर भांडारफळ संघाचे ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडूला खेळून काढलाय लॉंगॉनमधून. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. स्वरूप एकच धाव तर दरम्यान धावून कंप्लीट केली जाईल. 26 ही धावसंख्या आतापर्यंत ओमकार नांदेश्वर भांडारफळ संघाची. रुद्र थोडासा जाचपळताना दिसला होता. जवळपास 2 संध्या दिला. ते 2 संध्याचं इतकंच फायदा उचलता आलेला नाहीये. तो डगआउटचा आसरा घेताना दिसतोय. ज्या खेळाडूंकडून खऱ्या अर्थाने फार मोठी अपेक्षा होती ते दोन्ही फलंदाज आता मात्र माघारी परतलेत. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुलचा फटका खेळायचा होता. हा देखील चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एकच धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाईल. स्वरूप चेंडूपर्यंत पोहोचतोय. सिंगलने स्ट्राईक रोटेट. सिंगल डबलने इतकंसा फरक पडताना दिसणार नाहीये क्रांती 11 वरवडे संघाला. धावसंख्या आतापर्यंत 27 झाली. अजून देखील या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. राजकिरण गोलंदाजी एंडकडून दाखल झाले. साई पेंडेकर स्ट्राईक एंडला. राजकिरण यांच्या विरोधात खेळताना दिसतील. 2 डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले ओमकार नांदेश्वर भांडारफळ संघाकडून. राजकिरण यांचा पुढचा बॉल ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने पुन्हा एकदा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा बिजी दिसतोय. पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. सिंगल डबलने इतकासा फरकच पडणार नाहीये. क्रांती 11 वरवडे संघाला धावा आतापर्यंत झाल्यात 28ला 2. या षटकात देखील चांगली गोलंदाजी राजकिरण भोले यांनी केली आहे. 5 धावा खर्च करत 1 विकेट आले. 5 चेंडूंमध्ये एका चेंडूचा अजून देखील खेळ शेष असेल. या षटकातील राईट मोर द विकेटने सज्ज होतील. उचलून खेळण्याचा प्रयत्न. हा देखील फटका यावेळेस फसला आहे. स्वरूप चेंडू जज करतोय मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चाललाय चेंडू. बॅकअप देखील चांगला दिला यावेळेस आकाश याने. 2 धावा तर दरम्यान धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. 3 षटकांचा पहिल्या डावातील खेळ संपलाय. 2 गड्यांच्या बदल्यात धावा आतापर्यंत झाल्या 30. तिसऱ्या षटक संपले. धावा आतापर्यंत झाले 10च्या सरासरीने 30. उजस अंतिम षटकासाठी गोलंदाजी करताना दिसेल. पहिल्या डावातील अंतिम षटक. हे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत. ओमकार नांदेश्वर भांडारफळ संघासाठी या 6 मध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा आल्या तर ही मॅच देखील अंतिम क्षणापर्यंत जाईल याच्यात काही शंकाच नाहीये. साई पेंडेकर ट्राय केले खेळताना दिसत आहेत. 2 सलामीवीर माघारी परतले. तसं साई याला मैदानाच्या आतमध्ये आणलं जाते. ओजस या षटकातील पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड. समोरच्या दिशेने प्रहार. प्रथम चेंडूपर्यंत यावेळेस पोहोचेल. सिंगलच धाव असेल या चेंडूवर देखील. ओजस सातत्याने आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय. पण जिंकत असताना प्रत्येक सामन्यामध्ये ओजस याचं सहकार्य देखील चांगलं होतं आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. यावेळेस देखील या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हा देखील तो चेंडू निर्धाव. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पिचिंग ऑफ साइड ऑफ टर्म. चेंडू हलकासा आतमध्ये आला आणि यष्टीरक्षक चेंडूपर्यंत तत्परतेने पोहोचलाय. कोणतीही धाव नाहीये. मागच्या चेंडू आलाय निर्धाव. ऑफ कटरचा चांगला वापर करतोय सध्याच्या घडीला ओजस. सध्याच्या घडीला कर्णधार देखील वारंवार प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक सूत्र हलवताना दिसतील, कारण हा सामना जिंकायचा आहे ना, तर तुम्हाला चांगलं कार्य करणं गरजेचंच असेल. धावसंख्या आतापर्यंत झाली 31ला 2. 2 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव ओजस यांनी खर्च केली आहे. साईप्रसाद तवसाळकर ऑन स्ट्राईक येताना दिसतील. कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आणलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ कटर. हा देखील फटका फसला. राजकिरण चेंडूपर्यंत पोहोचले आहेत. पकडलाय झेल. साई प्रसाद याचा संपेल खेळ. धक्का क्रमांक यावेळेस लागलाय 3रा. 31 या धावसंख्येवर. षटकात आतापर्यंत ओजस यांनी केले 3 चेंडू हाताळले. 1 धाव खर्च केली आहे आणि त्यामध्ये 1 विकेट देखील आली. साईप्रसाद तवसाळकर याची. नवीन फलंदाज अमरीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. लढता लढता हरलो, हरण्याची खंत नाही. लढा माझ्यासाठी, लढाईचा माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन मी संघासाठी आणि संघर्ष करीन पूर्ण गावासाठी. ओजस मैदानाच्या आतमध्ये अशीच खेळी करतोय आपल्या संघासाठी. प्रत्येक सामन्यात बहुमूल्य योगदान त्याच्या माध्यमातून दिलं गेलंय क्रांती 11 वरवडे संघासाठी. सातत्याने चांगलेच करण्याचा प्रयत्न करतोय. वर तो विकेट. पुढचा बॉल यावेळी सोडवायचा आहे. हा देखील फटका फसलाय. चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. स्वरूप चेंडूपर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा एकच धाव आली. धावा आतापर्यंत झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या डावातील ओजस शेट्टे गोलंदाजी एंडकडून गोलंदाजी अप्रतिम करतात या षटकामध्ये. थोड्या उशिराने याची ओळख पटली की हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. तदनंतर स्वतः कर्णधार याने त्याच्यावर जबाबदारी सोपवली आणि त्या जबाबदारीमध्ये चांगलं कार्य करतोय आपल्या संघासाठी. ओजस पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न. बैठक शॉट ऑन साईडला. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. पपन 1 धाव तर घेतली. दुसरी धाव घेत असताना थोडासा कमकुवत थ्रो आलाय आणि तदनंतर 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धाव आले मागच्या चेंडूवर. साई याच्या बॅटमधून. अजून देखील पहिल्या डावातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा आतापर्यंत झाल्या आहेत 34 धावा. 34 धावा झाल्यात. अजून देखील येणारा 1 चेंडू, यामध्ये मोठा फटका आला तर इथून पुढे 40. मात्र हा चेंडू देखील फार मोठा निर्णायक असेल क्रांती 11 वरवडे संघाच्या खेळण्यामधून. हा 1 चेंडू इथून पुढे जर निर्धाव आला तर नक्कीच तरी लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये. ओजस याचा पुढचा बॉल. यावेळेस दोन्ही हात समांतर झालेत पंचांचे. धाव खऱ्या अर्थाने आव्हान येईल. थोडीशी खराब गोलंदाजी यावेळेस केली जाते का? मात्र लाईन थोडीशी शोधण्याचा प्रयत्न करतो पिचिंग ऑफ साठी. ऑफ टर्म बाहेर पडणारे चेंडू आणि ते करत असताना झालेली ही चूक थोडीशी अंगलट आली. वाईट बॉल येईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल आतापर्यंत 35 धावा. ओजस याचा पुढचा बॉल. हा देखील चेंडू चालला स्क्वेअर वाईट. लगातारचे 2 चेंडू यावेळेस वाईट फेकलेत. या चेंडूची गरज होती का असा देखील एक प्रश्न आहे, कारण मोठा फटका ह्या चेंडूवर मारायला द्यायचा नसेल तर ह्याच लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल असा एक अट्टाहास चालवलाय ओजस याने. मात्र ते करत असताना मागचे 2 चेंडू स्क्वेअर वाईट आलेत. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 36 धावा. 36 रन्स. 36 धावा आतापर्यंत उभ्या झाल्या आहेत. तिथून पुढे येणारा 1 चेंडू अजून देखील बाकी आहे. ओजस शेट्टे गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत 5 चेंडू त्याने हाताळले. धावा खर्च केले आहेत 7. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस बॉल. यावेळेस मोठा फटका खेळलाय ऑन साईडला. एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. लोअर फुलटॉस 6 धावांसाठी साह्याच्या बॅटमधून.
अंतिम चेंडूवर झालेला प्रहार 6 आलेत. धावसंख्या झाली आहे 42 आणि 43 धावांचं पुन्हा एकदा टार्गेट सेट झालंय क्रांती 11 वरवडे संघासमोर. हातीला अजय शेठ गोरे यांचं देखील स्वागत केलं जात आहे. सलामीची जोडी क्रांती वरवडे संघाकडून दाखल होते मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला शिवराज वारेकर. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. संकेत संकेत ना रे राहुल गोलंदाजी एंडकडून यावेळेस गोलंदाजी करताना दिसतील. दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगमधील पहिले षटक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जाईल. 43 धावा डिफेंड करायचे आहेत. येणारे 24 चेंडू आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रथम स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला शिवराज वारेकर. चला स्पीडअप करा. ओमकार नांदेश्वर वंडरफुल संघ फार वेळ घेऊ नका. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये सांगितलं जातंय प्रत्येक येणाऱ्या संघाला याची दखल असू देत. या आपल्या भंडारी चषक आहे मग आपलं देखील सहकार्य या संपूर्ण दिवसामध्ये फार महत्वाचं आहे. यापुढे होणारा पहिला उपांत्य फेरीचा सामना चंद्रभागा फायटर्स विरुद्ध वीर भराडी रीड. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित यायचं नाणेफेकीसाठी. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या समवेत गोपी सर देखील जोडले जातील. चंद्रभागा फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला वीर भराडी रीड
दोन्ही संघाचे कर्णधार देखील जोडले जातील. चालू सामन्याकडे जाऊया पुन्हा एकदा. क्रांती 11 वरवडे तर दुसऱ्या बाजूला ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघ 43 धावांचा पाठलाग करायची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पेडल स्वीप साईडला करण्याचा प्रयत्न. हा चेंडू चाललाय निर्धाव. हा चेंडू यावेळेस निर्धाव चाललाय 30 सर्कलच्या बाहेरून. दुसऱ्या डावातील पहिलेच मिडियटरी पॉवर प्लेचं षटक. लॉंग ऑफ एक्स्ट्रा मिड विकेट. 2 क्षेत्ररक्षक हे बाहेर आहेत. आता मात्र लॉंग ऑफला 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जात आहे. मिड विकेट 30 सर्कलच्या बाहेरून रुद्र क्षेत्ररक्षण करताना दिसेल. तर प्रथमेश यावेळी स्ट्राईक एंडला 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा सामना इथून पुढे जो कोणत्या संघ जिंकेल तो जे भंडारी प्रीमियर लीग 2026 क्वालिफायरच्या लिस्टमध्ये खेळताना दिसेल. मिडॉनला लॉंग ऑनला आतमध्ये आणले. परत एकदा लॉंग ऑफ बाहेर गेलाय. एक्स्ट्रा मिड विकेट रुद्र सुर्वे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज. यावेळेस एक धाव घ्यायची आहे आणि एक धाव देखील यावेळेस कंप्लीट केली जाईल. सिंगलनी स्ट्राईक रोटेट. शिवराज वारेकर लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. आता मात्र मिड विकेट आणि त्यानंतर लॉंग ऑन. लॉंग ऑन यावेळेस कार्य करताना दिसेल. धावा आतापर्यंत झाले ते 43चा वाटला करत असताना 42 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे तुम्हाला इथून पुढे त्या कंपल्सरी धावा काढाव्याच लागतील. शिवराज वारेकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत. गोलंदाजी एंडकडून गोलंदाजी करताना दिसले राहुल. दुसऱ्या डावात पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाचा भार यावेळी स्वतःच्या खात्यावर घेऊन गोलंदाजी करताना दिसतोय राईट मरांडो विकेटने. मोठा फटका यावेळेस. हा फटका फसलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन पर्यंत धावतो. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. तिसरी धाव यावेळेस घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा देखील सहज सुखरूपरित्या कंप्लीट केल्या जातील. उन्हाचा अडथळा आजच्या दिवसामध्ये जरूर तरी भासतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण करत असताना मिड विकेट लॉंग ऑन मध्ये. कारण सध्याच्या घडीला 1:20 म्हणजे सूर्य बरोबर डोक्यावरच येऊन ठेपलाय आणि ते करत असताना यावेळी सातत्याने क्षेत्ररक्षकांना थोडीशी कठीण समस्या प्राप्त होते. तब्बल 3 आलेत. मागच्या चेंडूवर धावसंख्या 3 पुढे सरसावेल. आतापर्यंत 4. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू. फलंदाजी करत असताना क्रांती 11 वरवडे संघ. राहुल याचा पुढचा बॉल. मोठा फटका ऑन साईडला. हा चेंडू चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. प्रथमेशाच्या बॅट मधून कडकडीत मारलाय. विवेकदत्त सुर्वे यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. मुख्य मंचावर ते देखील स्थानापन्न झालेत आजच्या अंतिम दिवसामध्ये. ते देखील आमच्या समवेत संपूर्ण दिवसामध्ये जोडले जातील. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. पूर्णतः पकड मजबूत करण्याचं काम या 20 प्रथमेशाच्या माध्यमातून केलं जाईल या सामन्यामध्ये. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न सरळ बॅटने यावेळेस. हा देखील चेंडू चाललाय अलाउन द कार्पेट. एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी प्रथमेशाच्या बॅट मधून चौकार येतोय. झालेली चूक किती महागडी ठरू शकते हे तुम्ही पाहिलंच असाल. कारण ज्या ठिकाणी 2 धावा होते त्या ठिकाणी 3 धावा आले. प्रथम स्ट्राईक एंडला आला. 1 षटकार 1 चौकार त्याने लगावला. हे छोटे छोटे चुका आहेत त्या खऱ्या अर्थाने सुधारणं गरजेचं असतं. आता झालेली ही चूक किती महागडी ठरू शकते हे देखील पाहणं गरजेचं. अजून देखील पहिल्या षटकातील दुसऱ्या डावातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या आतापर्यंत झाली 14. अजूनही विजयासाठी 29 धावांची गरज आहे. राहुल यावेळी पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट मरांडो विकेटने स्ट्राईक एंडला प्रथमेशसाठी. पुन्हा एकदा पुढे सरसावून हेलिकॉप्टर उडवलंय. हा देखील चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री पार. 4 धावांसाठी चौकार येतोय. षटक संपलं यावेळी. दुसऱ्या डावातील पहिलं धावा झालेत बिनबाद 18. येस थँक्यू आकाश. नेक्स्ट मॅचचा टॉस घेणार आहोत आपण. दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत आहेत. त्यात एक सूचना आहे. ज्या 2 व्हाईट कलरच्या 4 व्हीलर तिकडे पार्क केलेल्या आहे तुमच्या गाडीचं जे फ्रंट ग्लास आहे ते रिफ्लेक्ट होत आहे. त्यामुळे खेळाडूंना मैदानात खेळताना थोडासा
अडचण येते थोडीशी, त्यामुळे विनंती आहे त्या दोन्ही ज्या कार आहेत त्या तिथून थोड्याशा दुसऱ्या बाजूला पार्क करा. कारण आपल्या गाडीची जी काच आहे ती मैदानात रिफ्लेक्ट होते, त्यामुळे खेळाडूंना खेळताना थोडासा त्रास होतोय. सो आपल्याला विनंती आहे तिथून त्या कार दुसऱ्या जागी पार्क करा. धन्यवाद. टॉस आपण घेणार आहोत. भंडारी प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचा पहिला उपांत्य फेरीचा सामना. दोन धुरंधर, दोन संघ ज्यांनी टेबल टॉप केलं होतं, चंद्रभागा फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला वीर भराडी निलेबंधरी, या दोन्ही संघांचे कॅप्टन माझ्यासोबत आहेत. आणि टॉससाठी आम्ही विनंती करतोय उदयजी पाटील साहेबांना की आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पहिल्या सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. जो जिंकणार आहे तो थेट फायनलचं तिकीट मिळवणार आहे आणि जो संघ पराभूत होईल त्याला अजून एक संधी असणार आहे. मात्र कोणता संघ पहिला फायनलिस्ट ठरणार? कॉल असणार आहे चंद्रभागा फायटर्सचा. येस सर, प्लीज डू दी ऑनर. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. म्हणजेच वीर भराडीने टॉस जिंकलाय. म्हणजे टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? प्रथम फलंदाजी असणार आहे. महत्त्वाची मॅच आहे. एक पाऊल आता पुढे टाकायचं आहे. इथून जिंकला तर थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे पाहताना कशी रणनीती असेल? सर्वप्रथम आम्ही फलंदाजी करताना चांगले, आता फलंदाजांना काही काल टिप्स दिलेले आहेत, त्यामुळे आज बदल करणार आहोत. 75-80 धावा करण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. 5 षटकांची लढत आहे. विशिंग यू ऑल दी बेस्ट. सुदर्शन, टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असता आणि आता गोलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा साधारण प्रयत्न असणार आहे? टॉस जिंकला असं प्रथम फिल्डिंगच केली असती आणि माझ्या मनासारखा निर्णय झाला आहे. तर बघूया ग्राउंडवर किती रन्स थांबवायचे ते ग्राउंडवरच बघू. एक चांगली मॅच आम्हाला बघायला मिळणार अशी अपेक्षा आहे आम्हा सगळ्यांना. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टॉस बॉक्समधून अपडेट आहे. वीर भराडी निलेबंधरीने टॉस जिंकलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चंद्रभागा फायटर्स क्षेत्ररक्षण करतील. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये जिथे दुसरा डाव रंगलाय आणि आकाश आपल्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये आहे. ओ डी यू. धन्यवाद. 17 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. निहार वर विकेट, पुढचा बॉल. यावेळेस पुलचा फटका खेळायचा होता. आला होता कार्पेट डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू बघी धावेल. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबलवर यावेळेस जोर दिला जाईल, कारण पहिल्या षटकात तब्बल 18 आले होते आणि त्यानंतर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न देखील केला जातो. एका बाजूला शिवराज याच्याकडून आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश यांच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आतापर्यंत धावा झाल्यात 21. 22 धावांची अजून देखील गरज असेल. गतीमध्ये थोडंसं बीट केलंय फलंदाज शिवराज याला. हा चेंडू देखील येतोय निर्धाव चेंडू येतोय. या षटकातील दुसरा. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलं गेलंय. मिड ऑन, एक्स्ट्रा मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसेल. ओजस असेल त्या ठिकाणी, ओजस कीर. लॉंग ऑफला साई पेडणेकर कार्यरताना दिसतोय. कमी धावसंख्या डिफेंड करत असताना पहिल्याच षटकामध्ये अतिरिक्तचे धावा खर्च झाले आहेत. आता तिथून पुढे हा सामन्याला कालाटणी देणं गरजेचं असेल तर तुम्हाला गोलंदाजी फार चांगलीच करावी लागेल. दुसरं उत्तरच नाहीये. पुन्हा एकदा निहार याचा पुढचा बॉल शिवराज यांच्यासाठी. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस सॉफ्ट कटरचा बॉल, लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात लेग कटरचा बॉल यावेळेस हाताळला जातोय निहार भाटकर यांच्या वतीने. हा देखील चेंडू यावेळेस येतोय निर्धाव. गतीमध्ये थोडंसं बीट केलंय फलंदाज शिवराज यांना. हा चेंडू देखील निर्धाव येईल. धावसंख्या आता मात्र 21 झाली आहे. अजून देखील एखादा मोठा फटका इथून पुढे येणं गरजेचं असेल आपल्या संघासाठी. निहार याच्या विरोधात शिवराज यांच्याकडून मोठा फटका. हा फटका यावेळेस फसला. यावेळेस यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. साई प्रसाद निसटलाय झेल. हा झेल यावेळेस निसटलाय. हा तर सामना तर निसटलेला नाहीये ना, हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट झाली. प्रथम स्ट्राईक एंडला आलाय. एखादी संधी जर चालून आली तर त्या संधीचं सोलो तुम्हाला करावंच लागेल. अंतिम दिवस आहे. संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये खेळायचं आहे. साई प्रसाद थोडासा जाचपळताना दिसला होता फलंदाजी करत असताना. आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना देखील थोडीशी चूक झाली आहे. ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघ मैदानाच्या आतमध्ये शर्तीचे प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक थोडीशी साथ सोडतायत गोलंदाजांची. धावसंख्या आतापर्यंत झाली 22. जिंकण्यासाठी अजून देखील 21 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला प्रथमेश खेळताना दिसेल. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय.
निहार पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोरची विकेट यावेळेस पंचांनी उचलून धरली आहे आणि तदनंतर फलंदाज बाद होईल. प्रथमेश, धक्का क्रमांक सध्याच्या घडीला पहिला लागलाय आणि फार मोठा धक्का. संपलं. दुसरं 22 धावा झाल्या. जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 21 धावांची गरज असेल. तुम्ही रिप्लेमध्ये पाहिलं असाल, पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट सिटिंग, लेग स्टिकवर जाऊन आदळत होता चेंडू. फलंदाज बाद झालाय लेग बिफोर द विकेट स्वरूपात. प्रथमेश, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजकिरण दाखल झालेत वन डाऊनच्या भूमिकेत. शिवराज यावेळेस मागच्या षटकात थोडीशी पडझड चालू होती, आता मात्र साई प्रसाद आलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दिवसाचे तो खेळ आठवावा लागेल इथून पुढे. चांगली फलंदाजी तुम्हाला करावीच लागेल आपल्या संघासाठी. 21 धावांची अजून देखील गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. साई प्रसाद तवसाळकर, फलंदाजी थोडीशी खराब, मात्र गोलंदाजी करत असताना आता मात्र 100% योगदान आपल्या संघासाठी देणं गरजेचं आहे. शिवराज स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅटर खेळताना दिसतो. एक संधी प्राप्त झाली आहे मागच्या षटकात. नट मराउंड विकेटने सज्ज होईल. पहिलाच बॉल उडवलंय, हा फटका यावेळेस फसला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू जज करतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील यावेळेस धावून कंप्लीट केल्या जातील. पुन्हा एकदा झेल निसटला यावेळी शिवराज यांचा. पुन्हा एकदा संधी यावेळेस धावून आली आहे शिवराज यांच्यासाठी. लगातारच्या 2 षटकांमध्ये नवी संजीवनी भेटली फलंदाजी करत असताना शिवराज यांना. संजीवनीचा फायदा देखील उचलला जाईल का हे देखील पाहावं लागेल. राते भी है, बाते भी है और मुस्कुराते भी है. आता मुस्कुरात म्हणजे हसत यावेळेस फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का, की दडपणाखाली येऊन फलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. भेटलेले 2 जीवनदान, यावेळेस त्या जीवनदानाचा उचलला जाणारा फायदा येणाऱ्या कालावधीमध्ये. आणि साई प्रसाद थोडीशी खराब क्षेत्ररक्षण देखील झाले. मागच्या चेंडूवर 2 धावा आलेत. धावसंख्या आतापर्यंत 24ला 1. साई प्रसाद यांचा पुढचा बॉल, यावेळेस हा चेंडू स्क्वेअर चालला आहे. पंच आमच्या दिशेने अलगत वळताना दिसतील. बाय 1 गेट 1 फ्री. तब्बल 2 धावा आलेत. यष्टीरक्षक देखील थोडासा चूक करतो. यष्टीच्या मागून निहार. तब्बल 2 धावा येतील या चेंडूवर. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल आतापर्यंत 26 रन्स. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 11 बॉल 17. हे समीकरण इथून पुढे डिफेंड करण्यासाठी तुम्हाला चांगल्या ताकदीची गोलंदाजी करणं गरजेचे आहे. मात्र लगातारच्या 2 सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार ज्याने पटकावलाय तोच राजकिरण भोले सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये क्रांती 11 वरोडे संघाकडून. आता ही किरण कशा प्रकारे राज करतील मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला राजकिरण भोले. सर्कलच्या बाहेर विचार करायला गेलं तर यावेळेस 5 क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसतील. 5 लेग, स्क्वेअर लेग, एक्स्ट्रा मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेरून कार्यरताना दिसतील. धावसंख्या आतापर्यंत झाली 42चा 43चा पाठलाग करत असताना 26, म्हणजे अजून देखील विजयासाठी 17 धावांची गरज आहे. साई प्रसाद तवसाळकर गोलंदाजी एंडकडून. ओमकार नांदेश्वर भांडारफळ संघाचा हा दुसरा आयकॉन. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करताना दिसत राईट मोर द विकेटने. स्ट्राईक एंडला राजकिरण. मोठा फटका, यावेळेस हा फटका फसला होता. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर आवतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. बैठक शॉट मारलाय. 6 धावांसाठी षटकार.
साठी फार महत्वाची होती तिथे आता मात्र क्रांती इलेव्हन वरवडे संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. साई प्रसाद पुन्हा एकदा स्कूप शॉट ऑन साईडला, हा देखील चेंडू फायनली बोर्डरच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. सचिन चेंडूपर्यंत पोहोचलेत, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातील. चौथा क्वालिफायरचा संघ इथून पुढे आम्हाला मिळेल. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल. मागच्या सामन्यात रत्नदीप पाटीलवाडी संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरलाय. साई प्रसाद याचा पुढचा बॉल, स्कूप शॉट, यावेळेस हा देखील चेंडू चाललाय फायनल बाउंड्री लाईनच्या दिशेने, थोडासा पडला, लडखडला आणि पुन्हा एकदा उभा राहिलाय आपल्या संघासाठी. एक धाव मागच्या चेंडूवर आली आहे. धाव संख्या आतापर्यंत झाली आहेत 39. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 7 बॉल 4. शिवराज वारेकर यांना संध्या प्राप्त झालेत वारंवार मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचं कारण होता साई प्रसाद तवसाळकर. ऑन साईडला क्षेत्ररक्षण सेट केलंय. 7 चेंडू 4 धावांची गरज. जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजूनही हार मानलेली नाहीये ओमकार नांदेश्वर भांडारपोळे संघाने. साई प्रसाद यांचा पुढचा बॉल, मोठा फटका उचलून खेळलाय ऑन साईडला, हा चेंडू चाललाय सीमारेषा पार आणि विजयी फटका येतोय शिवराज वारेकर यांच्या बॅट मधून आणि या सामन्यामध्ये विजयी ठरलाय चौथा क्वालिफायर संघ क्रांती इलेव्हन वरवडे.